अशा प्रकारे आमचे कमी वेळात झटपट होणारा पदार्थ खेकडा भजी तयार। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवत आहोत खेकडा भजी। यासाठी लागणारे साहित्य: मध्यम आकाराचे कांदे, बेसन, ओवा, हिरवी मिरची, हळद, थोडंसं कॉर्नफ्लॉवर, चवीपुरतं मीठ, खाण्याचा सोडा आणि थोडंसं जिरं, पाणी। सर्वप्रथम कांदे उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचे। हे अशा प्रकारे उभ्या आकारामध्ये पातळ साईजने असे कांदे कट करून घ्यायचे। सुट्टे सुट्टे करायचे। याच्यामध्ये या कांद्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं, जेणेकरून या कांद्यांना मग पाणी सुटतं। आणि हे मग 2 मिनिटांसाठी कांदे झाकून ठेवायचे। झाकून ठेवलेले कांदे बघायचे। याच्यामध्ये आपल्याला हवे तेवढे बेसन टाकायचे। आपल्याला खेकडा भजी करायचं, यासाठी जास्त बेसन नाही वापरायचे, मग खेकडा भजी असे मऊ होतात। त्याच्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची, चिरून घेतलेली, हळद टाकायची, हे कॉर्नफ्लॉवर टाकायचं, जेणेकरून भजी खुसखुशीत होतात। मी थोडंसंच टाकलं, जास्त नाही टाकलं। खाण्याचा सोडा 1 चिमूटभरच टाकायचा आणि जिरं। मगाशी मीठ टाकलं होतं, आता फक्त चवीपुरतं एकदम थोडंसं टाकायचं। आणि ओवा असा हातावर घ्यायचा, असा हातावर घेतला की असा चिरडायचा, जेणेकरून वास पदार्थामध्ये खमंग येतो आणि चविष्ट लागतो। आता हे बेसनाचं मिश्रण हातानेच मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, कारण की पाणी अगोदरच सुकलेलं असतं। मीठ टाकल्यामुळे कांद्याला पाणी सुटलेलं असतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी घालायचं नाही। बिना पाण्याचे वापर करून भजी बनवायची असते। अशा प्रकारे हे बिना पाणी वापरता अशा प्रकारे हे भजीचं पीठ भिजवून घेतलं, ते तुम्ही पाहू शकता। आता हे फक्त 5 मिनिटासाठी झाकून ठेवलं। थोडंसं भज्याचं पीठ मुरून द्यायचं, जेणे खमंग भजी होतं। तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल तापेपर्यंत भज्याचं पीठ 5 मिनिटं मुरतंयच। आता हे तेल तापलेलं आहे भज्याचं। आता या भज्या मग तेलामध्ये हे भजी आपण सोडून घेऊया। भज्याचं पीठ
सोडून घे. ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल लाल तिखट टाकावे तर लाल तिखटही तुम्ही टाकू शकता. एक साईड पूर्ण अशी तळून घ्यायची जेणेकरून मग कढईला चिटकत नाही. अशा प्रकारे आतली साईड पलटून घ्यायची. हे बघा तुम्ही पाहू शकता खमंग अशी भजी झालेली आहेत. तशी क्रिस्पी भजी पाहूनच तोंडाला पाणी सुटतंय. तुमच्याही सुटली असेल. अशा प्रकारे हे भजी तळून झालेले आहेत मंद आचेवर. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता कसे तळतात ते. अशा लालसर कलरमध्येच हे भजी तळून घ्यायचे. अशा प्रकारे कमी वेळात कमी साहित्यात झटपट होणारा पदार्थ खेकडा भजी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.